नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 23 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। एकूण 580 अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी 255 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत। शेवटच्या दिवशीच 160 अर्ज दाखल करण्यात आलेत, पण ही निवडणूक बिनविरोध करण्याचा स्थानिक नेतृत्वाचा प्रयत्न असणार आहे। महाविकास आघाडी प्रणीत पॅनलकडून सर्व 23 मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, तर काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी 16 जुलैपर्यंत अर्ज माघारीची मुदत असल्याने तोपर्यंत अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात असं सांगितलंय। तर दुसरीकडे महायुतीकडूनही सर्व 23 मतदारसंघामध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत। मात्र भाजपचे आमदार राजेश पवार यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा देखील यावेळी करण्यात आलेला आहे। त्यामुळे ही निवडणूक प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाते की अर्ज माघारीनंतर बिनविरोध होते याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलं असून 16 जुलै हा दिवस निर्णायक ठरणार आहे। चारुदत्त चौधरी, एकमत डिजिटल, नांदेड। एकूणच काही पॅनल वगैरे तयार करणार आहात का महाविकास आघाडीची कशी निवडणूक असते? नाही, आज नांदेड जिल्हा मध्यवर्तीच्या निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा आखरी दिवस आहे आणि आज प्रत्येक मतदारसंघातून काँग्रेस प्रणीत पॅनल, महाविकास आघाडी पॅनलच्या वतीने आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ते आज आपण नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक जी शेतकऱ्यांची जीवनदायिनी म्हणून या ठिकाणी ओळखल्या जाते, मागच्या 5 वर्षामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचं जे संचालक मंडळ होतं ते शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय संचालक मंडळाने घेतलेले आहेत। स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये महत्त्वाचा संपूर्ण शेतकऱ्यांना जे बँकेचे खातेदार आहेत त्यांना ATM वाटप करण्याचा, ATM मशीन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उभारण्याचा निर्णय मागच्या पंचवार्षिकमध्ये सर्व संचालक मंडळांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि निश्चितच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेला या ठिकाणी पुढे जायचे असेल तर सर्वांचं सहकार्य या ठिकाणी लाभणार आहे आणि लाभणं आवश्यक आहे असं मला वाटतं आणि निश्चितच येणारी जी निवडणूक आहे ती महत्त्वाची आहे आणि निश्चितच एक चांगली निवडणूक या ठिकाणी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची होईल असं मला वाटतं। या पॅनलमध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार असतात? तुमचं काय वेगळं पॅनल? नाही, आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व जागेवर नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत। ज्या ज्या जागेवर सक्षम उमेदवार आहेत त्या सक्षम उमेदवाराचे नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत। आज उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत आणि 16 तारखेला नामांकन अर्ज वापस घ्यायचे आहेत। त्या तोपर्यंत काय काय घडामोडी होतात त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल। पण सध्या समजा सर्व जागांवरची तुमची तयारी आहे? हो, सर्व जागेवर आम्ही आज नामांकन अर्ज भरलेले आहे। 23ला तुम्ही स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये? हां, मी पण आज ब मतदारसंघ आणि क मतदारसंघ 2 मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये चित्र स्पष्ट होईल। बाकी कोणी माजी आमदार वगैरे आहेत ना, म्हणजे जिल्हा बँकेचे जे विद्यमान उपाध्यक्ष आहेत हनुमंतरावजी पाटील बेटमुगुरेकर साहेब, त्यांनी मुखेड सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल भरलेला आहे। मला वाटते की जवळगावकर साहेबांचा आज कोर्टाचा काही निर्णय आहे त्याच्यावर त्यांचा नामांकन अर्ज दाखल होईल काय नाही होईल हे त्याच्यावर डिपेंड असेल। त्यामुळं आमचंही काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी भक्कम पॅनल असं या ठिकाणी मैदानात उतरेल। ठीक आहे, म्हणून काही आपण अर्ज दाखल केलेत का? पॅनल वगैरे काही आहे का? आता कसं? आम्ही आता अर्ज महायुती म्हणून दाखल केला आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुती हे बँकेचं पॅनल लढवणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्या पॅनल अंतर्गत म्हणजे महायुतीच्या माध्यमातूनच आम्ही फॉर्म दाखल केलेला आहे। सर्व 23 जागांवरती? हो, सर्व 23 जागांवरती। चव्हाण साहेब पण निवडणुकीत असणार अशा चर्चा काही करायची? माझ्या माहितीप्रमाणे तर नाही, अद्याप त्यांनी फॉर्म भरलेला नाही। तुम्ही स्वतः निवडणूक? हो, मी स्वतःही फॉर्म भरलेला OBC कॅटेगरी। कोण आहेत आजी माजी आमदार या निवडणुकीत आपल्या महायुतीचे? तुषार राठोड साहेबांनी फॉर्म भरलेला आहे, केराम साहेबांनी फॉर्म भरला माझ्या माहितीप्रमाणे, त्याचप्रमाणे कोळीकर साहेबांनी भरलेलं आहे आमदारांपैकी। एवढी नावं सध्या मला माहिती आहेत। आज शेवटचा दिवस आहे, अजून क्लिअर होईल 1 तासामध्ये एकूण किती जणांनी फॉर्म भरले। महायुतीचं स्वतंत्र पॅनल असेल का मग काही वेगळं असेल? नाही, आता कसं बघा, आज शेवटचा दिवस आहे आमचा, तर मला वाटतं माननीय चव्हाण साहेब प्रयत्न करत आहेत की बिनविरोध निवडणूक व्हावी। त्यामुळे सगळ्या इतर पक्षांच्या माहिती ज्या असतील किंवा इतर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत बसून तेव्हा ठरवण्यात येईल।
शक्यतो सगळ्यांचा प्रयत्न माझ्या माहितीप्रमाणे हा चालला आहे की बिनविरोध व्हावी ही निवडणूक, असा प्रयत्न चालला आहे. आणि तसं झालं तर मला वाटतं ते चांगलं होईल सगळ्यांसाठी. Thanks for watching Ekmat Digital.